नमस्कार. होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज रिच क्रेम हेअर कलर, सपट परिवार चहा आणि स्पेशल पार्टनर अल्पनलिबे जेलीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सनव्ह्यू सोसायटी टिळकनगर चेंबूर या ठिकाणी आलेले आहोत. सासूबाई आहेत मंजुषा श्रीराम गोजीरवार आणि सुनबाई आहेत वैष्णवी उत्सव गोजीरवार. चला, आनंद आहे, उत्सवाचंच वातावरण असणार घरात. जाऊन भेटूया गोजीरवार कुटुंबाला आणि बोलतं करूया सासूबाई आणि सुनबाईंना. आमच्यामध्ये रागरुसवे जस्ट किचनमधल्या गोष्टीमध्येच होतं. तेच मी तिला सांगत राहते, कुठली वस्तू काढली तर तू जिथल्या तिथं व्यवस्थित ठेवायचं. आईकडनं मला अपेक्षा काय नाही, तिने तिची लाईफ एन्जॉय करावी आणि तिला जेवढं फिरायचं तेवढं फिरावं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिने स्वतःची तब्येतीची काळजी घ्यावी, जी ती घेत नाही. मिस्टरांकडून त्यांचा मला नेहमी सपोर्ट पाहिजे आहे. सपोर्ट आणि हेल्प असली तर चांगला. प्रत्येक गोष्ट त्यांनी माझ्यासोबत म्हणजे मदतीने गाईड केलं तर कुठली गोष्ट चांगल्याने होऊ शकेल, मला असं वाटतं. नमस्कार. घ्या उखाणा. उखाणा. परातीत पराती ठेवल्या नीट, परातीत पराती ठेवल्या नीट, त्यामध्ये टाकले तांदळाचे पीठ, तांदळाच्या पिठात टाकले तिखट मीठ, तांदळाच्या पिठात टाकले तिखट मीठ आणि त्याचे बनवले थालीपीठ. थालीपीठात टाकले लसूण ठेचून ठेचून, थालीपीठात टाकले लसूण ठेचून ठेचून, उत्सव बघतात मला लपून लपून. द्या ओळख करून. हे माझ्या सासूबाई. नमस्कार. हां, हे माझे हजबंड. नमस्कार. हे उत्सव. हे माझे वडील. नमस्कार. हे माझ्या आई. हे माझ्या मागणी आहेत. हे आईंच्या सगळ्या फ्रेंड्स आहेत. नमस्कार. आणि हे आमचे सगळे फ्रेंड्स आहेत. व्हेरी गुड. नमस्कार. चला, एकंदरीत घरात उत्सवाचं वातावरण आहे. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. कसं गेलं बालपण? बालपण एकदम मजेत. कुठे? माझं चंद्रपूरला. चंद्रपूरला होता तुम्ही? नागपूरच्या समोर चंद्रपूर. नागपूरच्या जवळ. हां. आणि तुम्ही? मी पुण्याची. पहिल्यापासून? हो, हे बालपण तुमचं पुण्यात? पुण्यातच केलं. तुम्ही लग्नानंतर कुठे? लग्नानंतर चंद्रपूरच्या तिथं मूल खेडेगाव आहे. बरं. मूल, हां, तर तिथं माझं सासर होतं. हां. नंतर मग तिथं काही व्यवस्था नव्हती म्हणून मग माझ्या मुलांना मी नागपूरला आले आणि मग नागपूरलाच त्यांना शिकवलं. उत्सव, तुमची आणि यांची भेट कुठे झाली? म्हणजे आमची ॲक्च्युली माझे मामा चंद्रपूरला गेले होते एका फंक्शनमध्ये, तेव्हा त्यांनी यांच्याबद्दल सुचवलं होतं आम्हाला. तुम्हाला? हां. त्याच्यापूर्वी काय ओळख वगैरे? काही ओळख नव्हती. नागपूरमध्ये कधी या भेटल्या नाही? नाही, कारण की मी माझ्या 12वी नंतर मी बँगलोरला गेलो. नागपूरहून गेलातच तुम्ही? ह्या आल्या म्हणून? तुम्ही नाही, नागपूरमध्ये आम्ही गेला आणि कधीच ते बँगलोर. भेटत नव्हतो, भेटलो नाही. मी कधी म्हटलं भेटला? भेटला पण होता का नव्हतं. असं विचारतोय? नाही नाही, कधीच नाही नाही. ना. माहिती पण नव्हतं की हे उत्सव आहेत म्हणून, उत्सव गोगीरवार नाही. मग तुमची कधी ओळख कधी झाली? तेच आमच्या समाजाचा मेळावा असते, तर मेळावा झाला तर मेळावा त्यांना बघितलं. तुम्ही? हा, आता दोघांनी एकमेकांना बघितलं. मेळाव्यात कुठे होता मेळावा? चंद्रपूर नागपूर अच्छा, दोन्ही चंद्रपूर. ठिकाणी झालं. मग दोन्ही ठिकाणी ते दोन्ही आले ठिकाणी होते? बघितलं. हां हां, दोन्ही. त्यांनाच दोन्ही ठिकाणी? हां. आणि मग ते घरी आले. आम्ही त्यांच्याकडून थोडं पॉझिटिव्ह वाटलं तर त्यांचा फोन आला की आम्ही घरी येऊन बघतो. तर म्हटलं मग घरी आले होते? घरी आले होते. चंद्रपूरला? चंद्रपूरला. आठवतो तो दिवस? हो, आठवतं ना. काय काय झालं होतं? सांगा आम्हाला, आम्ही नव्हतो ना तेव्हा. काय झालं होतं? काही नाही, ते दोनदा तर बघितलेच होते. जस्ट मी बसली आणि त्यांनी सांगितलं की मला एकट्यात बोलायचं. एकट्यात? हां बापरे, सगळे असताना? हां, सगळे असतात. एकांतात बोलायचं? कारण की भेट झाली होती, त्यांना माहिती होतं, तर त्यांना जस्ट पर्सनली भेटायचं असेल तर एकट्यात बोलायचं. तर आम्ही रूममध्ये थोडा वेळ, अर्धा एक तास बोललो. दोघेच? हां, दोघेच. आणि मग काय ठरलं? आणि मग नंतर संध्याकाळी मग ते गेल्यावर संध्याकाळी त्यांचा कॉल आला की हो, रेडी म्हणून आम्ही. काय गोष्ट सांगितली त्यांना त्यावेळी? असं काय केली जादू की ते हो म्हणाले? माझ्याकडे इतके जण आहे, आमच्याकडे असं फॅमिली अशी आहे. सगळ्या कुटुंबाची तुम्हाला कल्पना सांगितली. हे दोघे आणि मुलं मला म्हणे की मुंबईला जावं लागेल, पुण्याला, कारण की ते आधी पुण्याला होते
जेव्हा त्यांचं माझं जमलं तेव्हा पुण्याला होते आणि म्हटले की मुंबईला पण शिफ्ट व्हावं लागेल. मग तर मला मुंबई फारसं आवडत नाही, का हो? नाही कारण असेल ना कारण की काहीतरी. घर खूप छोटे छोटे आहेत इथे आणि चंद्रपूरला आणि किती तिथे एकदम बंगलो एकदम छान छान मोठे मोठे बंगलो. अच्छा, चंद्रपूरला. चंद्रपूर नागपूर दोन्हीकडे. हो का? काय हो, कसं वाटतंय तो दिवस आठवला की आज? चांगलं वाटत आहे. हो. किती वर्ष झाली 4 वर्ष. लग्नाला? हो. काय कसा या मुंबईत आल्या, त्यांना मुंबई आवडत नव्हतं, मग कसं प्रत्येक ठिकाणी ऍडजस्ट केलं याने? नाही ते ॲडजस्ट करतच आहे मी अजून. मी ऍडजस्ट करताय. मी आता पण म्हणत होते त्यांना की पुण्याला चला शिफ्ट हो, पुण्याला शिफ्ट हो, सोडा हा जॉब, तिकडे जॉब सर्च करा. का पण? मोठं घर पाहिजे. पण यांची बदली चंद्रपूरला झाली तर? अरे ते तर एकदम चांगलं, हो, छान. एकदम चांगलं. त्याचा स्वभाव कसा आहे वहिनी? खूप खूप चांगला आहे. दोघांमध्ये जास्त आवाज मोठा कोणाचा आहे? तसा हिचाच आवाज मोठा आहे, पण आणि त्याला तर वेळच राहत नाही. दिवसभर ऑफिसमध्येच असतो, त्याच्यामुळे रात्री 10-10:30 वाजतात त्याला यायला आणि सकाळी 7:30ला निघून जातो तो. आणि मग आल्यानंतर परत तुमच्याशी बोलायचं? किती जास्त वेळ बोलतही नाही, 15-20 मिनिटं बोलेल, मोबाईल बघेल, लॅपटॉप बघेल, झोपून जाईल. काय असं केलंय? कुठे लांब जाता तुम्ही इथून? BKC आहे माझं. इथे तर जातात. अरे मला वाटलं कुठेतरी लांब जातात हे. इथे 5 मिनिटावर आहे. ऍक्च्युली पण ते येतातच लेट ना. काय करतात ते? कुठे असतं? काय चालत येतं की काय? नाही मोठं घर करायचं आहे ना. म्हणून त्यांना मेहनत करायची. बरोबर. आता एक छोटासा खेळ आहे. सगळी बक्षिसं तुम्ही मिळवणार का मला बघायचं आहे. आणि चांदीची अन्नपूर्णा आम्ही लपवून ठेवली आहे, ती जर घेऊन आलात तर सगळी बक्षिसं तुम्हाला मिळणार. आज आपल्या भेटीला 2 पाहुणे आलेले आहेत, त्यांचं स्वागत करूया. अल्पेनलिबे जज जेली बेअर आणि बॉटल. आपण या खेळासाठी वहिनींना चेअर करण्यासाठी 2 गट करणार आहोत. एका बाजूला असणार अल्पेनलिबे जज जेली बेअर टीम आणि दुसऱ्या बाजूला असेल अल्पेनलिबे जज जेली बॉटल टीम. अल्पेनलिबे जज जेली यांच्याकडून या खेळासाठी स्पेशल गिफ्ट हॅम्पर सुद्धा मिळणार आहे. राधिका नंदलाला. एका मिनिटात, वेळ फार कमी आहे. अल्पेनलिबे जेट जेली स्ट्रॉबेरी. तिया तिया दार उघड. 30 सेकंद झाली, फक्त 30 सेकंद राहिलेली. हाथी मेरे साथी. 10, 9, 8, 7, 6, 5, 4. झी मराठीकडून चांदीची अन्नपूर्णा आणि हे 2000 रुपयाचं बक्षीस माऊली तुम्हाला पण मिळालं. अभिनंदन. आणि अल्पेनलिबे जज जेली यांच्याकडून वहिनीला मिळत आहे ही भेटवस्तू. कसं बरं वाटतंय ना आज? हो. खूप चांगलं. आपण कोण यांच्या? मी मैत्रीण आहे. हां मंजुषाची मैत्रीण आहे मी. हां. आणि फार स्वभाव चांगला आहे, अन्नपूर्णाच आहे आणि सर्वांना खूप खूप प्रेम आपुलकी भरभरून तिच्यात आहे. आणि सून? सून तर काय बघायलाच नको, खूप छान आहे ती पण. मी आले तर कधीही मला पाणी जेवण देते. नाही 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 सगळं सगळं नाही 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 खूप खूप स्वभाव चांगला आहे त्यांचा सुद्धा, सुनेचा. हो खूप छान आहे, खूप मस्त आहे. अजून कोण? या माझ्या नणंद आहे, फार चांगल्या स्वभावाच्या आहे. त्यांनी आयुष्यामध्ये खूप स्ट्रगल लाईफ केलेलं आहे. बरं. त्यांच्या आयुष्यामध्ये
बऱ्याच घटना झालेल्या आहेत. त्याच्यात त्यांनी खूप पुढे येऊन त्यांनी सगळं अगदी व्यवस्थित निराधारपणे ठामपणे उभं राहून त्यांनी त्यांचं पुढचं आयुष्य घालवलं आहे. काय म्हणाल? नाही, स्ट्रगल तर खूप झाली. तसे 2 इन्सिडेंट खूप मोठे झाले. एक तर 2001मध्ये मिस्टर गेले आणि 2014मध्ये मोठा मुलगा ॲक्सिडेंटमध्ये गेला. अरे बापरे, कसला? कारचा ॲक्सिडेंट झाला कुठे? पुण्याजवळ. अरे बापरे. बरं बरं. तो मॅरिड होता आणि 2 मुली आहेत त्याला. तर याच्यात मला म्हणजे अगदी सांगावंसं वाटतं, जेव्हा माझे मिस्टर आम्ही दिल्लीला ॲडमिट होतो तेव्हा मला नागपूरच्या सगळ्या मैत्रिणींनी मदत केली आणि तेव्हा विलास मुत्तेमवार आणि छाया मुत्तेमवार त्यांचे उपकार मी विसरू शकत नाही. त्यांनी मला खूप आधार दिला, खूप मदत केली. आणि नंतर मोठ्या मुलाच्या वेळेस माझे दोन्ही भाऊजया यांनी मला जीवदान दिल्यासारखं खूप केलं माझ्यासाठी. आणि मला दर 2 वर्षांनी माझी सर्जरी होती तेव्हा माझी प्रत्येक वेळेस आईने मला हेल्प केली खूप. म्हणजे आईनी मला इतकी मदत केली प्रत्येक वेळेस आणि हिंमत पण दिली. त्याच्यामुळे बाकी मध्ये तर स्ट्रगल खूप झाली, पण मला दोन्ही वेळेस खूप सगळ्यांचा आधार मिळाला. तर म्हणून मी थोडी मोरल सपोर्ट मिळाला म्हणून मी उभी आहे आज. अजून कोण बोलणार आहे? मी वैष्णवीची आई. हो. आता मंजुताई तर फारच छान आहे आणि जावाई पण फार छान आहे, गोड आहे. सगळ्या याच्यामध्ये असं मिळून राहणारे, करणारे आणि कमी वयामध्येच त्यांनी खूप असं हे केलं, मेहनत घेतात, सगळे हे करतात, त्यांचे म्हणजे कौतुक करतात. खुश आहात तुम्ही? समाधानी आहे, आहात? खूप खुश आहे. हां, मुलगी पण छान आहे माझी. कळलं. मुलगी छान आहे. आम्ही कधी म्हटलं मुलगी वाईट? बाबा, खरंच ही मंजूताई खरंच त्यांनी एकदम स्ट्रगल पण बहुतच मेहनत घेतली लहानपणापासून त्यांनी. आणि मुलासुद्धा त्यांनी सर्व मिळून होते. अगोदर काही दिवस राईस मिलमध्ये त्यांनी मिस्टर त्यांचे होते, ते मिस्टर वारल्यानंतर ते मूल सोडून त्यांनी नागपूरला येऊन या पूर्ण याची म्हणजे त्यांनी पूर्ण व्यवस्थितपणे हे केलं. आणि आज त्यांची तब्येत सर्व व्यवस्थित आहे. जावई कसं? जावई तर चांगलं आहे, एकदम छान आहे. जावई जास्त चांगला आहे किंवा तुमची मुलगी जास्त चांगली? नाही, आम्ही कसं दोन्ही छान आहे, दोन्ही छान आहे. जास्त कोण चांगलं? जावई चांगलं आहे. मी बोललो म्हणून बोलले. बरं, आता एक छोटंसं आव्हान आहे. मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे. मी प्रश्न विचारला ना की तुमच्या हातात एक आम्ही झेंडा दिला आहे. तुम्ही आमच्या दिशेने जे उत्तर देणार ना तेच फायनल. कुठलं तरी एक उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. दोघींपैकी कोण जिंकणार ते आता मला बघायचं आहे. सासूबाई जिंकणार की सूनबाई जिंकणार? तयार आहात? हां, सज्ज ना? मनाची तयारी झाली आहे? या दोघींपैकी जास्त राग कुणाला येतो? सासूबाई सतत राग करतात. नाही, सतत नाही, दोघींपैकी जास्त राग सासूला. या दोघींपैकी कोणाच्या मैत्रिणी घरी आलेल्या तुम्हाला नको असतात? नाही, कोणी आलं तर चांगलं आहे असं काही नाही. उत्तर द्यायचं आहे असं नाही. ते कठीण प्रश्न आहे. बरं, प्रश्न थोडा बदलतो. या दोघींपैकी कुणाच्या मैत्री घरी येऊन कटकट करतात? अरे, अजून कठीण प्रश्न. कळलं तुम्हाला? चला हसा. सासूबाई अभिनंदन, 2 गुण मिळाले तुम्हाला. पैठणी मला. या दोघींपैकी बाहेर जेवायला जायला जास्त कोणाला आवडतं? सूनबाई. अच्छा, 1 गुण मिळाला. हो की नाही? दोघींमध्ये आळशीपणा कोणाचा जास्त आहे? तुम्हाला पण 2 गुण मिळाले. तुम्हाला पण 2 गुण मिळाले. आणि आता शेवटचा प्रश्न. तुम्ही शोले बघितलाय? शोले सिनेमा जर पुन्हा या घरामध्ये करायचा ठरवला, तुमच्या कुटुंबातलेच सगळी पात्र घेऊन, तर या दोघींपैकी गब्बरची भूमिका कोणाला द्या? विदाउट डाऊट.
आम्ही 5 मिनिटांनी जाणार हे माहितीये तुम्हाला? पण चला, या खेळामध्ये आज जिंकलेले आहेत 3 गुण मिळवून सासूबाई, अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू सासूबाई तुमच्या. काही म्हणणं आहे, या लोकांच्या काही तक्रारी आहेत. तुमचा कॉन्फिडन्स आहे ना, तो कमी आहे. अच्छा, खरं आहे सासूबाई? त्यांच्या कम्पॅरिझननी कमी आहे. सासूबाईंना फिरायला खूप आवडतं, खूप जास्त. खूप स्ट्रिक्ट तुम्ही असता. स्ट्रिक्ट म्हणून नाही आहे, पण असं कुठली वस्तू काढली तर आपण व्यवस्थित तिथल्या तिथं ठेवावी. हे लहानपणापासून, वडिलांपासून नाही, मान्य आहे मला, पण आता तेवढं स्ट्रिक्ट राहून काय नाही, आता तेवढं नाही आहे, कारण तेवढं होतही नाही जनरेशन. काय, पण खरं आहे स्ट्रिक्ट आहे. हा, ऍक्च्युली सुरुवातीला त्यांनी केलं, पण आता माहिती आहे की जाऊ दे, ती नाहीच करणार. पुढची तक्रार तुमच्याबद्दल आहे. तुम्ही झोपता. हो ना, मग ते सकाळी 4 वाजता उठतात. त्यांच्या कम्पॅरिझन मी जास्ती झोपते. त्यांना असं वाटतं मी 7-8 वाजता उठते, पण त्या 4 वाजता उठतात म्हणून त्यांना असं वाटतं की मी जास्ती झोपते. तुम्ही एकाच विषयावर तेच बोलत राहता. खरंय? नाही म्हणजे हो, नाही काय लिहिलंय का बसा, नाही काय. सासूबाई, तुम्हाला डायबिटीस आहे बरोबर, पण मैत्रिणीकडे जाऊन गोड खाता. कळलं तुम्हाला? आपण करिअरसाठी प्रयत्न केले पाहिजेत अशी इच्छा आहे काही जणांची. असे काही आरोप आहेत. काय म्हणताय? ठीक आहे, एवढे आरोप खराब नाही आहे. फक्त झोपण्याबद्दलच हा, आहे, तर- बाहेर जेवायला जाण्याबद्दल आहे. हा. काम करत नाही, बाकी काही नाहीये, तेवढंच आहे. काम करत नाही नव्हता आरोप. वाचला नाही. अच्छा. सासूबाई, एकाच विषयावर खूप बोलता. नाही, एकाच विषयावर नाही. आता ते काम नाही झालं, आता ज्याला एखादी वस्तू उचल म्हटलं, आता 2 दिवस झाले तरी तो उचलत नाही, तर मग ती वस्तू जिथल्या तिथे ठेवली तर परत पुढच्या वेळेस आपल्याला मिळते. 1 मिनिट, काय म्हणणे? हे गुण लहानपणापासून आहे तुमच्याकडे? म्हणजे हा, वडिलांचं स्ट्रिक्ट होतं, तर आम्हाला सगळ्या बहीण भावांना जेव्हाच्या तेव्हाच काम करायची वडिलांमुळे. 1 मिनिट, एक वस्तू 2-2 दिवस का ठेवता तुम्ही? नाही, हीच म्हणून अरे मग काय, कोणाबद्दल बोलताय? नाही, उत्सवाबद्दल पण बोलत असेल. उत्सवाबद्दल? हा, जनरल त्यालाच हे आहे. उत्सव, कधी तुम्हाला ओरडा मिळाला आईचा? नाही, ते डेली करतो, डेली असतं. त्यासाठी उत्सवाची गरज नाही. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? सॉरी तर खूप लोकांना म्हणायची गरज पडेल मला, पण असं मला आता एक्सप्रेस नाही करायचं काहीच. तुम्ही क्षमा मागायची तर कोणाची? आईंना, उत्सवला आणि माझ्या घरच्यांना. आय थिंक माझ्या घरच्यांना माझ्याशी कधी काही प्रॉब्लेम झालेला नसेल. माहेरच्यांना तर उत्सवला, आईला, यांना म्हणते की कधी काही चूकभूल झाली तर सॉरी. उद्यापासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करणार सोनबाई? आणखी थोडं लवकर उठेल. 7चा टायमिंग आहे तर थोडं 6:30 करेल. नशीब 7चं टाइम आहे तर 7ला 5 मिनिटं असताना तुम्ही स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करा आजपासून? मी घरी लवकर यायचा प्रयत्न करेन. या वर्षभरात फक्त वहिनींना घेऊन एकटीला फिरायला जायचं असेल तर कुठे घेऊन जा? तिला US ला जायची इच्छा आहे, तिथे पाठवून देणार. अरे भाई, तुम्ही जाणार ना सोबत? काय खुश होता तो, पाठवून देणार म्हटलं. नाही, गंमत करतो, पण हसत राहा, आनंदात राहा, आणि जसे आत्ता सगळे एकोप्याने एकत्र आहात तसेच राहा. सासूबाईंनी खूप स्ट्रगल केलेलं आहे, त्यामुळे कायम त्यांचा आदर तुम्ही करतातच. आणखी त्यांना कसं प्रेम देता येईल याचा तुम्ही प्रयत्न करा. आणि सासूबाई, स्ट्रिक्टपणा जो आहे तो थोडा कमी करून या पिढीच्या त्या कलेने घेऊन थोडंसं तुम्ही आनंदात राहा, हसत मी तर राहा. एन्जॉय करते, तुम्ही एन्जॉय करता, तशाच एन्जॉय करत राहा. आणि आयुष्यभरासाठी तुमच्या सगळ्या गोळ्या बंद हो, या ईश्वराचरणी प्रार्थना. विथ इन्शुलिन आहे. या प्रार्थनेबरोबरच आता शेवटचा क्षण, महत्वाचा क्षण, पैठणीचा क्षण. एक चिठ्ठी काढ. कोणाला पैठणी मिळावी असं तुम्हाला? आईला. आईला. तुम्हाला काय वाटतं, कोणाला मिळेल? असं काही नाही, दोघे घालून घेईल. सासूबाई, अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी.
हे चांदीचं नाणं वहिनी तुम्हाला मिळालं, अभिनंदन. तथास्तु पुणे यांच्याकडून आईंना मिळते आहे पैठणी, अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.